कौतुक बघायला आले. आणि मला वाटतं आपण सगळेजण धावपळीच्या जगात आणि आपले कोणते स्वप्न पूर्ण झाले नाही किंवा काय, ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना लहानाचं मोठं होताना बघतो त्यावेळेस त्यांना जी गोष्ट भेटते किंवा जो आनंद भेटतोय तो बघण्यात जो आपल्याला आनंद असतो तो एक वेगळाच असतो. आणि जेव्हापासून म्हणजे आता मुलांना एवढेही दिवस नाही झाले स्कूल स्टार्ट झाल्यापासून, 1-1.5-2 महिन्यात जर मुलांमध्ये एवढा बदल आहे, आमूलाग्र बदल, तर मला खरंच वाटतं की आपण म्हणजे ज्यावेळेस मी ह्या शाळेत मुलाला टाकू की नको टाकू ते करण्यासाठी मी 15 दिवस विचार केला की मी मुलाचं ॲडमिशन इथे घेऊ का नको घेऊ. कारण एक चूक आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलाच्या भविष्यासाठी खूप मोठी घडू शकते छोट्या छोट्या गोष्टीतून. तर ही शाळा निवडताना मी खूप विचार केला आणि तो म्हणजे तिला लहान असताना घरी टाकून मी शाळेची माहिती काढायला येत होते. आणि आज मला इथं आल्यावर असं वाटतंय की खरंच माझा निर्णय चुकला नाही, माझा निर्णय योग्य आहे. आणि सगळ्या पालकांनी या नवीन उपक्रमाला जे प्रोत्साहन दिलं, प्रतिसाद दिला, तोही मला खूप चांगला वाटतो. आणि खरंच या प्रत्येक टीचरचं आमचा नेहमी या शाळेबद्दल ज्यावेळेस विचार होतो त्यावेळेस नेहमी ज्यांनी या दोघांनी, राहुल दादांनी आणि सुदर्शनताईंनी, की जे पारंबी म्हणजे वडाच्या झाडाचं त्यांनी जे एक प्रकारे त्याच्यावर हे केलं आणि त्यांनी तिथून जी सुरुवात केली, त्या दोघांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. मी नेहमी माझ्या मिस्टरांना म्हणते की खरंच ज्यावेळेस दोघांचाही एक विचार असतो, एक दृष्टिकोन असतो आणि दोघांचा एक अभ्यास असतो, बघा बरं त्यांचं म्हणजे कशा पद्धतीने ते जी प्रगती करताय. आणि ते फक्त त्यांच्या मुलांच्या दृष्टीने विचार नाही केला, तर त्यांनी सगळ्यांच्या मुलांसाठी हा उपक्रम केला. आणि त्यात जो त्यांचा आनंद, त्यांनाही त्यात म्हणजे जी शाळा मोठी करताना त्यांनी फक्त एका पैशाच्या दृष्टीने विचार केलेला दिसत नाहीये, तर त्यांनी शाळा सुरू करताना ज्या पद्धतीने आपण मुलं लहानाचे मोठे करताना की त्यांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो, तोच दृष्टिकोन त्यांनी शाळेसाठी ठेवला आहे असं मला मनापासून वाटतं. आणि त्यांनी हे नवीन उपक्रम असेच आणत राहावे. आणि त्यांचा बारीक मुलांच्या आहारापासून, सवयीपासून, म्हणजे मी इतक्या बारकाईने त्याला शाळेतून आल्यापासून घरेपर्यंत मी त्याला ज्यावेळेस विचारते आणि तो ज्या सगळ्या गोष्टी सांगतो त्याच्याबद्दलही मला खूप छान वाटतं की आज आमच्या ताई आजारी होत्या, आज हे झालं, गौरी असं करते. म्हणजे मला स्कूलमध्ये मी एकालाही ओळखत नाही, पण मला सगळ्यांची नावं माहिती आहे, तुलसी, मुक्ता, प्रभास, हृदय, साईराज. आणि प्रत्येक पालकांनी तेच करावं. मला हेही वाटतं की आपल्या मुलांना आपले फक्त 20-25 मिनिटे संध्याकाळचे द्यावे आणि जे सर करताय, मॅडम करताय त्यांना प्रोत्साहन द्यावे. आणि सगळ्या टीचरला, मेघाताईंना, सगळ्यांना ज्यांना म्हणजे मी ओळखत नाही त्यांना सगळ्यांना सांगते की तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप खूप छान करताय आणि असंच करत राहा. आणि थँक्यू.